काल संध्याकाळपासून कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे आम्ही बैठक घेतो आहोत. सर्व या ठिकाणी पूजनीय महंत आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचे महामंत्री आखाडा परिषदेचे मान्य हरिगिरीजी महाराज या ठिकाणी आहेत. मान्य कोषाध्यक्ष या ठिकाणी शंकरानंद सरस्वती महाराज ते या ठिकाणी आणि सर्व आखाड्याचे प्रमुख या ठिकाणी कालपासून बैठकीला होते. यावेळेला 27 मध्ये कुंभ आहे. आता 2-2.5 वर्ष फक्त यायला राहिलेले आहेत आणि यावेळेला प्रयागराजमध्ये गर्दी आपण बघितली कुंभमेळ्यातली तर ती बघून असं वाटतं की गेल्या वेळीपेक्षा 3 पट 4 पट गर्दी जास्तची ही यावेळेला त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी येईल आणि त्यामुळे गर्दीचं नियोजन हे योग्य झालं पाहिजे. कुठे काही गर्दीमुळे कुठे स्टॅम्पेड झाला, कुठे चेंगराचेंगरी झाली, कुठे कुणाची जीवाची हानी झाली असंही होता कामा नये. यासाठी आम्ही सगळी काळजी या ठिकाणी घेतो. माननीय मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी उमेले आहेत. त्यांनीसुद्धा नाशिकला या संदर्भामध्ये बैठक घेतली. त्र्यंबकेश्वरला सुद्धा ते या ठिकाणी येऊन गेले. त्यांनीसुद्धा या ठिकाणी पाणी पुष्टावरची पाहणी केली. सगळी काळजी आम्ही या निमित्ताने त्या ठिकाणी घेतो की कोणीही भाविक त्याला या ठिकाणी कुठे त्याला इजा पोहोचणार नाही, तो जखमी होणार नाही, त्याला प्राणाला मुकावं लागणार नाही अशी काळजी आम्ही या ठिकाणी घेतो आहोत. आणि म्हणूनच एक मोठा ऐतिहासिक निर्णय मला स्वतः ऐतिहासिकच म्हणावं लागेल त्र्यंबकेश्वरमध्ये घेण्यात आलेला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे स्नान करायला भाविक येतात ते लाखोच्या संख्येने परवणीला येतात आणि कुशावर्त हे एकच असं ठिकाण या ठिकाणी आहे गावामध्ये मधोमध ठिकाणी की त्या ठिकाणी सगळ्यांना स्नान करायचं असतं. आखाड्याचे जेवढे सगळे त्यांचे आखाडे आहेत, त्यांचे अनुयायी आहेत ते सुद्धा लाखोच्या संख्येने असतात. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी स्नान करायचं असतं आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची श्रद्धा असते की मी कुशावर्तमध्ये स्नान करावं. पण तिथली जागा एवढी छोटी आहे. गेल्या वेळीच कसं आम्ही मॅनेज केलं आम्हाला माहीत. त्यावेळेला कुंभमेळा मंत्री मीच होतो, यावेळेला मीच आहे. पण यावेळेला गर्दी बघता त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही. एवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही. आणि म्हणून या सर्व साधू महंतांनी आणि गावातल्या सगळ्या नागरिकांनी निर्णय घेतलेला आहे की कुशावरच्या ऐवजी तिथे तर स्नान होईल पण एक पवित्र स्नान की त्या ठिकाणी सगळे यांचे आखाडे आहेत ते बाहेर जाऊन स्नान करतील. गोदावरी नदी ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी एक जमीन काही ॲक्विशन करून त्या ठिकाणी एक कुशावरच्या बरोबरीचा तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा मला बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी सर्व साधू महंत जाऊन स्नान करतील. साधू संत महंत त्या ठिकाणी गेलेत की सगळे लोकही त्या ठिकाणी निश्चित स्नान करतील कारण त्याचं पावित्र्य तेवढं जाणार आहे. नदी गोदावरीच तिकडून जाणार आहे. त्यासाठी आम्ही अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. सर्व जागेची पाहणी आम्ही केली. या जागेला जेवढी जागा ॲक्वायर करावी लागेल तेवढी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि येत्या 1.5 वर्षामध्ये सगळ्या व्यवस्था तिथे घाट असेल, तिथे तो कुंड असेल, तिथे काही छोटे मंदिर असतील ते आम्ही त्या ठिकाणी बनवणार आहोत. आणि मोठा निर्णय एक अजून अतिशय महत्त्वाचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गोदावरी तर इथे नाव आहे पण गोदावरी नदी आहे कुठे? आज तिला सगळं पोल्युशनने वेढलेलं आहे. 12 महिने इथून पाणी वाहत नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या भागाची सकाळपासून पाहणी केली. इथे 5-6 मोठे ऐतिहासिक तलाव आहेत. त्या ठिकाणी त्याची डागडुजी आम्हाला करायची आहे. तिथे पाणी कसं राहील त्याची व्यवस्था करायची आहे. एखाद्या धरणातून जवळून पाणी आणून या ठिकाणी गोदावरीमध्ये ती सतत वाहत कशी राहील, जे वरती गोदावरीचं पाणी आणलं आहे ते या ठिकाणी आणून 12ही महिने गोदावरीत पाणी कसं राहील यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. पाण्याचं थोडंसं दुर्भिक्ष बघून आजूबाजूला एका दुसरा डॅमसुद्धा आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी बनवायचा आहे. स्वच्छता या ठिकाणी ठेवायची आहे. कुठेही घाण पाणी राहणार नाही, कुठेही त्याच्यामध्ये गावातलं गटारीचं पाणी येऊन मिळणार नाही ही खबरदारी मी घेतो. STP प्लॅन आमचा तयार झालेला आहे. तो लगेच 2 महिन्यामध्ये आम्ही त्याला कार्यान्वित करतो आहोत. आणि अशा पद्धतीने या नाशिक त्र्यंबकेश्वर शहराचं जे महत्त्व आहे, जे पावित्र्य आहे ते टिकवण्यासाठी जे काही लागेल ते करण्याची सरकारची जबाबदारी या ठिकाणी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळा कुंभमेळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी येऊन गेलेत. बैठका त्यांनी घेतल्या आणि निधीची कुठली कमी पडणार नाही. माननीय देवेंद्रजींनी असं सांगितलेलं आहे, केंद्र सरकारनेही सांगितलेलं आहे की चांगला कुंभमेळा करा, सुरक्षित करा, सुंदर करा आणि यासाठी जो निधी लागेल तो सरकार या ठिकाणी देईल. माननीय दोन्ही मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊन त्यांनी आढावा घेतलेला आहे. एकनाथजींनी घेतलेला आहे, अजितदादांनी घेतलेला आहे. त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे. कारण आमचा कुंभमेळा पावसाळ्यात येतो, अडचणीच्या काळात येतो. त्यामुळे अधिक सुविधा सोयी आम्हाला या ठिकाणी कराव्या लागतील. त्यासाठी आमचं सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे. यामध्ये कुठेही कुचराई केली जाणार नाही. 12ही महिन्याचा आम्ही पुढचे 2 वर्ष पूर्ण वेळ
या कामामध्ये आता वाहून घेतलेला आहे. मी स्वतःसुद्धा महिन्यातून जवळजवळ 10 दिवस 15 दिवस या ठिकाणी मी राहील आणि हा कुंभमेळा अतिशय सुंदर कसा होईल, सुरक्षित कसा होईल, अतिशय म्हणजे कुठेही याच्यामध्ये कुठेही कुठला गैरप्रकार होणार नाही, कुठे कोणाला इजा होणार नाही असा सुरक्षित कुंभमेळा करण्यासाठी आम्ही आता कामाला लागलेलो आहोत. तर त्या संदर्भात काय निर्णय? निश्चित त्र्यंबकेश्वर शहरामधून जिथून आपली नदी वाद होती ती आता बंदिस्त करण्यात आलेली कधीपासून. त्याच्यामध्ये वनस्पती बाजार बसतो, भाजी बाजार बसतो. परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्याच्या निर्णयाची गोष्ट ज्यावेळेला आणली आणि तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाका. म्हणजे आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेला आहे तिथून पाणी वाचवलं. आता तिथून तुम्हाला पाणी वाचायला दिसेल. मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्त्व जे आहे ते नदीशिवाय नाही. प्रत्येक जी पवित्र नदी आहे तिच्या ठिकाणी मग तुम्ही कुठेही घ्या, तुम्ही उज्जैनला घ्या, ओंकारेश्वरला घ्या, तुम्ही कुठे पंढरपूरला घ्या, सगळ्या ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत. आणि म्हणून मला वाटतं की जर नद्या चिरून गायब झाल्या, त्याच प्रदूषित झाल्या तर मग ते तीर्थक्षेत्राला काय. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे. तो सगळा स्लॅबही तुम्ही तिथं काढून टाका. ती गावातून वाचायला लोकांना 12 महिने दिसली पाहिजे. त्यासाठी काय करायचं असेल ते करा. आणि निश्चित त्या संदर्भामध्ये आता पावलं उचललेली आहेत. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला दिसेल की किती बदल आता त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या ठिकाणी होतो. नाशिकसाठी पण मागणी आहे आणि नाशिकचं तर आहे, तर नाशिकचा काही प्रश्न नाही. आणि आम्ही तर या ठिकाणी दर्जामुळे काय होईल, फंड जास्त तो निधी एवढंच होतो. आम्ही तर त्र्यंबकेश्वरला कॉरिडॉरच करतोय. आपण बघितलं असेल उज्जैनच्या धर्तीवर, वाराणसीच्या धर्तीवर आम्ही त्या ठिकाणी जसे कॉरिडॉर केले गेलेत. सरकारने हजारो कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी केलेत. मग आता पंढरपूर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, ही जी लोकांची श्रद्धास्थान आहेत. लाखो लोक भाविक त्या ठिकाणी येतात, वारकरी येतात. त्यामुळे मला वाटतं त्या ठिकाणी आमच्या तर पंतप्रधानांनी निर्णय घेतला. आपण बघितलं अयोध्येतलं मंदिर कसं झालं आहे, काशी विश्वेश्वर कसं आहे, मथुरा कशी झालेली आहे, उज्जैन कसं झालेलं आहे, ओंकारेश्वर कसं होत आहे. मला वाटतं जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्याचं पुनरुज्जीवन आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. त्यासाठी ही हजारो वर्षापासून शेकडो वर्षापूर्वी आमचे पुरातन या सगळ्या वास्तू आहेत त्याचं जतन केलं पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे या ठिकाणी. मग त्यासाठी मग नदीचं पुनरुज्जीवन असेल, त्यांची काही डागडुजी असेल, तिथे नवीन परिसर निर्माण करायचं असेल, जागा काही ॲक्वायर करायची, कारण अतिक्रमणाने सगळं वाढलेलं आहे, ते साफसफाई करायची असेल, ते सगळं ते सरकार या ठिकाणी करतं आहे. त्यावेळेला कुंभमेळा होता. यंदाच्या वेळेला पालकमंत्री नाही आहे, मात्र कुंभाची जबाबदारी आहे. काही अडचणी येत आहे, पालकमंत्री नाही आहे, वादही गेले आहे. तसं काहीच नाही. आता मला सांगा, पालकमंत्री म्हणजे काय, जिल्ह्याचं नियोजन करावं त्यांना, जो कधी आमदारांना कोणाला किती, कोणाला कुठल्या ॲड लागेल. मला वाटतं तो अधिकार मुख्यमंत्री महोदयांना नाही आहे. होत नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचा निवाडा करतील, सांगतील. त्यात काही नसतं. सगळ्यांना समसमान वाटप करायचं असं तुम्ही बघितलं मागच्या काळामध्ये मी कसं काम केलं आहे. त्यामुळे की फार त्यामुळे काम अडलेलं आहे. आणि कुंभमेळ्याचं अजिबात अडलेलं नाही. मी आपल्याला सांगतो कुंभमेळ्याचं काम पालकमंत्री असल्यामुळे कुठेही अडलेलं नाही. मला वाटतं की त्यामुळे कुठेही कुंभमेळ्याच्या कामामध्ये खोळंबा होतोय, वेळ लागतोय, कुठला निर्णय होत नाही, असा कुठलाही विषय ठिकाण नाही. कुंभमेळा म्हणून मलाही तो अधिकार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय तर त्या बाबतीमध्ये अतिशय त्यांनी लक्ष देऊन बसलेल्या बघतायत त्या सगळ्या कुंभमेळ्याकडे. त्यामुळे सर्व सरकारचं लक्ष कुंभमेळ्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्री असला नसला किंवा थोडा उशीर झाला किंवा काय निर्णय जो होईल तो होईल, फरक पडला. महामंत्री या ठिकाणी आहेत, कोषाध्यक्ष या ठिकाणी, सर्वच प्रमुख या ठिकाणी होते. त्यांनी सूचना केलेली आहे की बाबा गर्दीचं मॅनेजमेंट या ठिकाणी होणार नाही, एवढी गर्दी इथे आवडली जाणार नाही. कुठेतरी अनुचित प्रकार होण्यापेक्षा जे भाविक आहेत त्यांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे. तर ते श्रद्धा ठेवून धर्मावर या ठिकाणी येतात, देवावर श्रद्धा ठेवून येतात, तर त्यांचं जीवाचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो कुशावरचा घाट होता हा आपण बाहेर शिफ्ट करू. ठीक आहे, ज्यांना आंघोळ करायची ते त्या ठिकाणी करतील. फक्त त्याचे देवदेवता जे आहेत सगळ्या आखाड्यांचे 5 लोक जाऊन त्या ठिकाणी स्नान करतील. 5 लोक जाऊन त्या ठिकाणी देवदेवताचं स्नान करून आणतील. पण बाकी आमचे जेवढे अनुयायी आहेत ते मोठ्या संख्येत, हजारो ते लाखाच्या संख्येत आहेत, ते सर्व आम्ही आमच्या आखाडा परिषदेचे सगळे सदस्य आम्ही लोक जाऊन बाहेर कुशावर स्नान करू. आणि म्हणून मग त्यामुळे मला वाटतं लोक जे येतात भाविक ते सुद्धा त्या ठिकाणी स्नान करतील. तिथली जागा आम्ही खूप मोठी करतो आहोत. तिथे घाट आम्ही मोठा करणार आहोत. बाकी इतर ठिकाणी पण जे मी तुम्हाला वाचून दाखवले की ते भगीरथ नदीचं त्या ठिकाणी आहे, परिसर आहे, विल तीर्थ परिसर आहे, गंगासागर आहे, त्या ठिकाणी अहिल्या धरण आहे, अहिल्या धरण आहे, अहिल्या गोदा संगम घाट आहे. त्या ठिकाणी मी सगळ्या ठिकाणी आता घाट करतोय, नवीन सगळ्या ठिकाणी घाट करतोय. रामकुंड आहे, चंद्रघाट आहे, सगळे आम्ही त्यांचं सगळ्यांचं आम्ही नूतनीकरण करतोय. तिथलं पाणी तिथे स्वच्छ कसं राहील, अगदी आंघोळीसारखं लायक कसं राहील, यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.